मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बोलावलेल्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर होते। वैयक्तिक कारणांमुळे आपण या बैठकीला गैरहजर होतो असं स्पष्टीकरण यावर एकनाथ शिंदे यांनी दिले। मात्र यामुळे चर्चांना उधाण आलंय। एकनाथ शिंदे नाराजीतून गैरहजर राहिले का? कारण काय आहे बघूया, त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट। फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची दांडी। गैरहजेरीसाठी शिंदेंचं वैयक्तिक कारण। शिंदेंच्या गैरहजेरीवर महायुतीची सारवासार। महायुती सरकार सगळं काही आलबेल असल्याचा दावा करत असलं तरी सगळं काही आलबेल नाही। महायुतीच्या सत्ता वाटपाच्या प्रत्येक टप्प्यावर नाराजी पाहायला मिळाली। खाते वाटपाचा तिढा असो की पालकमंत्री पदाचं वाटप, प्रत्येक मुद्द्यावर महायुतीत नाराजी पाहायला मिळते। याच नाराजीमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे दरेगावचे दौरे वाढल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्यानं होतोय। लहान मुलांचं गाणं मला आठवतंय, रुसूबाई रुसू गावात बसू, नाही काय कोपऱ्यात बसू, तसं यांचं झालंय। पाहिजे ते मंत्रीपद देत नाही, रुसले गेले गावी, डावसला नेलं नाही गेले गावी, खुर्ची बाजूला ठेवली नाही गेले गावी। म्हणजे रुसूबाई रुसू गावात जाऊन बसू, पण आता डोळ्यातले आसू दिसायला लागले तुमच्या। आताही एकनाथ शिंदेंच्या नाराजीची चर्चा सुरू झालीय। निमित्त ठरलं वॉर रूमच्या बैठकीचं। फडणवीसांनी बोलावलेल्या वॉर रूमच्या बैठकीत अनेक महत्वाकांक्षी योजनांचा आढावा घेतला। एवढ्या महत्वाच्या बैठकीला एकनाथ शिंदेंचं न जाणं हे सगळ्यांनाच खटकलं। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंना शिंदेंच्या गैरहजेरीवर सारवासारव करण्याची वेळ आली। असं आहे की एखाद्या बैठकीला मुख्यमंत्री असतात, दुसऱ्या बैठकीला उपमुख्यमंत्री असतात, तिसऱ्या बैठकीला दुसरे उपमुख्यमंत्री असतात। सर्वच एका डायसवर आले पाहिजे असं कुठं लिहिलं आहे? प्रत्येकाला विभाग आहे। आज एकनाथ शिंदेकडे 4 विभाग आहे, माझ्याकडे महत्वाचा महसूल विभाग आहे, 2 जिल्ह्याचा पालकमंत्री पद आहे। त्यामुळं प्रत्येक बैठकीला आम्ही हजर असलो पाहिजे। मुख्यमंत्री आहेत, बाकी त्यांचा प्रत्येक ठिकाणी काही उपमुख्यमंत्री असतं असं नाही आहे। यापूर्वीही एकनाथ शिंदेंनी कॅबिनेट बैठकीला दांडी मारली होती। एकनाथ शिंदेंच्या नाराजीतून या गैरहजेरीचं प्रमाण वाढलंय की काय अशी चर्चा सुरू आहे। आता शिंदेंच्या नाराजीची दखल घेतली जाते की त्याकडे भाजप कानाडोळा करतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।